मी असेल, अनिकेत दादा असतील, आम्ही सर्वांनी दोघांनी मिळून या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये वाडी वस्तीवरती तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊन तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला। आम्ही दोघेही मुलं आहोत, अनुभव कमी आहे। समाजकारण आणि राजकारण करत असताना आमच्याकडून चुका झाल्या असतील, निश्चितपणे मानव आहे। माणसाच्या जीवन जगत असताना छोट्या मोठ्या चुका होत असतात। तुमच्या सारख्यांच्या 3-3, 4-4 पिढ्या आबासाहेबांसोबत काम केलेले आहे आणि त्या काम करत असताना शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा या तालुक्यात आणि या जवळगाव आणि पंचक्रोशी मध्ये फडकवत असताना आपल्या सर्वांकडून चुका झाल्या असणार आहेत। स्वर्गीय आबासाहेबांनी त्या पोटात घातल्या। निश्चितपणे मागच्या 3-3.5 वर्षामध्ये आम्ही समाजकारण आणि राजकारण करत असताना आमच्याकडून सुद्धा काही चुका झाल्या असणार आहेत। तुम्ही आम्हाला पदरात घ्यावं एवढी विनंती करतोय। या गावातील जी व्यापार पेठमध्ये व्यापारी व्यवसाय करतात, जवळा आणि पंचक्रोशीतील 4 वाड्या 60 वर्षात स्वर्गीय आबासाहेबांनी तुम्हाला संरक्षण देण्याचं काम केलंय, हे विसरता कामा नये। आज काय परिस्थिती झालेली आहे, प्रदीप मिसाळ आणि बापूसाहेब ठोकळे यांनी सांगितलं की प्रत्येक तरुण सहकार्याने स्वर्गीय आबासाहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवल्यानंतर त्यांना धमकी दिल्या जात आहे, बोलवलं जाते, दडपशाही केली जाते, गुंडगिरीची भाषा वापरली जाते आणि त्यांना दाब देऊन ते स्टेटस डिलीट करायला लावते। व्यवसाय करू देणार नाही, भविष्यात तुम्हाला सुखाने जगू देणार नाही, या पद्धतीचा विचार 60 वर्षात कदापि आबासाहेबांनी रुजू दिला नव्हता। अजून मतदान व्हायचंय, अजून मतदान व्हायचंय। मतदान झाल्यावर काय परिस्थिती होईल विचार करा। तुमच्या 4 वाड्यांवरती खूप डोळा आहे। तालुक्यात सांगितलं जातं 4ही वाड्या फुटले आहेत। जे आहे ते सांगतोय मी तुमच्या समोर, ज्या बातम्या पेरल्या जातात ते तुमच्या समोर मांडतोय। स्वर्गीय आबासाहेबांनी या गावातल्या तळागाळातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आणि 4ही वाड्या वस्त्यावरच्या गोरगरीब जनतेचा कदापि तुम्हाला कुणाच्या दादागिरीचा त्रास होणार नाही याची काळजी घेतलेली आहे। तुमच्या 3-3, 4-4 पिढ्यांची आबासाहेबांनी 60 वर्ष सेवा केलेली आहे आणि आज कुठेतरी तुमच्यावरती ती उतराई करण्याची वेळ येऊन पडलेली आहे। निश्चितपणे ज्या माणसाने आपल्या 3-3, 4-4 पिढ्यांची सेवा केली, आज त्या माणसाच्या पक्षाचा लाल झेंडा फडकवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांवरती येऊन पडलेली आहे। आणि जबाबदारी पार पाडत असताना तुम्ही सर्वांनी या ठिकाणी उत्साहाने तुम्ही उपस्थिती लावली। पुढचे 5 दिवस बाकी आहेत, आज 14 तारीख आहे। पुढच्या 5 दिवसामध्ये रात्रीचा दिवस करून बॅलेट मशीनवरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख, त्याच्या समोरचं चिन्ह आहे शिट्टी,
प्रत्येक वाडी वस्तीवरच्या घराघरामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे. नुसते एकदा जाऊन चालणार नाही. त्या वाडी वस्तीवरच्या घराघरातल्या वडीलधाऱ्या माणसांना, माता भगिनींना समजून सांगण्याची जबाबदारी तुमची आहे. 8 नंबरला अजून एक नाव आहे, बाबासाहेब गणपत देशमुख. याची जवळा आणि घेरडी गटामध्ये त्यांच्या प्रचाराच्या गाड्या फिरतायत आणि गणपत आबांच्या वारसाला हातगाडा समोरील चिन्ह बटन दाबून मतदान करा म्हणून फिरतायत. ज्यावेळेस पराभव समोर दिसला जातो त्यावेळेस अशा प्रकारच्या खोड्या केल्या जातात. पण मला खात्री आहे की ज्या माणसाने तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या 3-3, 4-4 पिढ्यांची सेवा करत असताना तुम्हाला तो हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे. रात्री अपरात्री ज्या वेळेस या वाडीतील, या गावातील गोरगरीब नागरिक कामाच्या निमित्ताने आबासाहेबांच्या बंगल्यावर जात होते, त्यावेळेस आबासाहेबांनी स्वतःच्या हाताने कुलूप उघडलेले तुम्ही पाहिलं असणार आहे. स्वतःच्या हाताने तुमचा पाहुणचार केलेला आहे. आज तुम्हावर सर्वांवरती एक नैतिक जबाबदारी पडलेली आहे. आणि मग जी लोक चुकीच्या माध्यमातून चुकीचा प्रचार करतात त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. पाणी आणलं म्हणून सांगतात, खरंच पाणी आणलंय का याचा खुलासा मला तुम्हाला करावा वाटत नाही, कारण तुम्ही सर्वजण शुद्ध नागरिक आहात. स्वर्गीय आबासाहेबांनी तुम्हा सर्वांना घेऊन नागनाथ अण्णा नाईकवाडींच्या मार्गदर्शनाखाली पाणी परिषदा घेतल्या आणि त्यानंतर टेंबू आणि म्हैसाळची योजना वास्तवात आणली. बराचसा भाग आपल्या भागातला अजून वंचित आहे. 5 वर्षात ह्यांना जर पाणी आणलं असतं या दोघांनी मिळून तर इथला भाग वंचित राहिला नसता. 5,000 कोटीचा विकास केला म्हणून सांगतात. दोघं एकाच गाडीत फिरत होती. दोघांनी मागच्या 5 वर्षामध्ये तालुक्याचा कारभार बघितलेला आहे. जवळ्याला यायला तर रस्ता नीट आहे काय? तर कडलाचे आमचे सहकारी बसलेले आहेत. कडलाच्या चौकात गुडघे एवढे खड्डे आहेत. तिकडं मौदाला ज्यावेळेस रस्त्याला गाडी लागती, गाडी खडांग खुडूंग करत करत मौज गाठते. जर विकासच करायचा असता तर स्वतःच्या घराकडे येणारा पहिला रस्ता चांगला केला असता. ज्या लोकांना स्वतःच्या घराकडे येणारा रस्ता करता आला नाही आणि दोघं सांगतेत मिळून आम्ही या तालुक्याचा विकास केला. असू द्या, आपण मान सन्मानच ठेवायचा, ज्येष्ठ आहेत ते. आपण ही निवडणूक लढतोय. लढत असताना काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेबांनी, त्याचबरोबर MIM, रासप, वंचित बहुजन आघाडी, राजू शेट्टींचा पक्ष, बुद्ध भीमराज प्रतिष्ठान, होलार समाज, उमाजी नाईक समाज, सेक्युलर मुवमेंट, ललित बाबरांची संघटना, अशा अनेक लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं, तिकडे लक्ष देऊन आहे, पुढे बघा. उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक वाच्यता केली की अपक्ष उमेदवारांनी मत खाऊन
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करू नये.